एक मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आणि यानंतर आता सगळे एक्झिट पोलचे अंदाज आता समोर येत आहेत आणि या सगळ्या एक्झिट पोलच्या नुसार सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसतेय। मात्र असं असलं तरी महायुतीचं पारडं काहीसं जड असल्याचं दिसतंय। 10 पैकी 7 पोलमध्ये महायुती ही पुढे, 3 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे। दरम्यान 6 पैकी 3 एक्झिट पोलमध्ये शिंदेंची शिवसेना तर 2 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवरती असल्याचं दिसतंय। दरम्यान राष्ट्रवादीचा विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या आघाडीवर आहे। पोलच्या अंदाजानुसार अजित पवारांची जो पक्ष आहे तो सगळ्यात शेवटच्या स्थानावरती असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। तर एक्झिट पोलचे हे अंदाज नेमके काय आहेत आपण बघूयात। इलेक्टोरल एजचा हा एक्झिट पोल काय सांगतोय? महायुती 121, महाविकास आघाडी 150, इतर 20। पोल डायरी म्हणते 122 ते 186 जागा महायुतीला मिळू शकतात, महाविकास आघाडीला 89 ते 121। चाणक्य स्ट्रॅटेजी म्हणते की 152 ते 160 जागा महायुतीकडे येऊ शकतात, तर महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये 130 ते 138 जागांची कमाई असू शकते। पुढे जाऊयात। मॅट्रिक्सचा पोल आलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे 150 ते 170 जागांवरती महायुतीच्या खात्यामध्ये इतक्या जागा असतील, महाविकास आघाडीकडे 110 ते 130। रिपब्लिकचा पोल असं म्हणतोय की 137 ते 157 जागांवरती महायुती पुढे असू शकते, तर 126 ते 146 जागा महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये जाऊ शकतात। एसएसचा पोल काय म्हणतोय आपण बघतोय, 127 ते 135 जागा महायुतीला मिळू शकतात, तर 147 ते 155 जागा महाविकास आघाडीला आणि एसएसचा पोल नुसार 10 ते 13 जागा अपक्षांना मिळू शकतात। जीआयचा पोल म्हणतो 129 ते 159 इतका डिफरन्स त्यांनी दिलेला आहे या जागांमधला। महाविकास आघाडीचा विचार केला तर 124 ते 154 हे अंतर सुद्धा जास्त आहे। इतरांच्या खात्यामध्ये 0 ते 10 असा अंदाज त्यांचा आहे। पीपल पल्सचा जर पोल बघितला तर 182 त्यांनी अंदाज वेगवेगळा न वर्तवता थेट आकडेवारी दाखवलेली आहे। 182 महाविकास आघाडीचा विचार केला तर 97 आणि इतरांना 9। न्यूज 24 पी मार्कचा जर सर्वे आपण बघितला तर 137 ते 157 महायुतीला, महाविकास आघाडीचा विचार केला तर 126 ते 146 जागा आणि इतरांना 2 ते 8 जागा। जेबीसी असं म्हणते की 150 ते 167 महायुतीकडे जाऊ शकतात, महाविकास आघाडीला 107 ते 125 जागा राखता येऊ शकतात आणि इतरांचा विचार केला तर 13 ते 14 जागा। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्यावरून जर विचार करायचा झाला पोल ऑफ पोल्सचा तर 140 ते 152 जागांवरती महायुती पोहोचू शकते, 120 ते 130 जागांच्या दरम्यान महाविकास आघाडी राहू शकते आणि इतर आणि अपक्षांच्या मिळून 10 जागा येऊ शकतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।